हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार दरेकरेही उपस्थित। कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मोदींचा फोटो वापरून काही जण मतं मागायचे, आता त्यांना कळेल मुंबईकर कुणाच्या पाठीशी, फडणवीसांचं कार्यकर्ता संमेलनातून ठाकरेंना खुला आव्हान। भाजप कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीमध्ये उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई 3 लोकसभांचा कार्यक्रम। तुरुंगाची भीती असल्यानं काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, तुरुंगापेक्षा भाजप बरा, भ्रष्टाचारांचा नारा, शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, मवियाचा गृहमंत्री वर्षभर तुरुंगात होता, भाजप कार्यकर्ता संमेलनातून जे.पी. नड्डांचं टीकास्त्र। सगळं देऊनही वळसे पाटलांनी माझ्याशी निष्ठा पाळली नाही, ते जनतेसोबत काय पाळणार, मंचरमधल्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल, तर दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं मतदारांना आवाहन। 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होईल, सोडून गेलेले आमदार पराभूत होणारच, पवारांचा अजितदादा गटावर निशाणा, तर अजित पर्वामध्ये नवा इतिहास रचणार, तटकरेंचं पवारांना प्रत्युत्तर। अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यामध्ये जय पवारांचा दौरा। उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, चिखली, जामोद आणि मातोळामध्ये ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा, सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान, जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारची विनंती। जरांगे खोटारडा माणूस, गुप्त बैठकांबाबत त्यांनी खुलासा करावा, जरांगेंचा आंदोलनातील सहकारी अजय बारसरचाच आरोप, तर बारसकर हा हेकेखोर, होंदू महाराज त्याने मला शिकवू नये, जरांगेंचा पलटवार। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकींची हकालपट्टी, बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका, आज पत्रकार परिषद घेऊन झिशान सिद्दीकी भूमिका स्पष्ट करणार। ऊस खरेदी किमतीमध्ये 8% वाढ, प्रति क्विंटल शेतकऱ्यांना 314-340 रुपयांचा लाभ होणार, केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।